आम्ही तर लक्ष्मणराव आला वाटतं वारातून. अरे का लक्ष्मणराव वारातून आले का बाबा? सकाळी झाले बा. नाही नाही बा, वारात काय गेलो मी. सहज आता सकाळी सकाळी उठलो 5 वाजता. जरा फिरा म्हणलं, जरा तेवढंच माणसाला बरं वाटते, ऑक्सिजन लेवल वाढते म्हणून हिंडून राहिलो होतो. ती लेवल कोणती लेवल वाढून राहिलं म्हणते? काय काय लक्ष्मण कायची लेवल वाढते रे? काय का नीरा फात्या पडलो काय नीरा म्हणलं काही ना काही. अरे म्हणलं सकाळी फिरायला लागत असते, माणसाला कसं प्रदूषण नसते, वातावरणात ऑक्सिजन जास्त असते म्हणून जरा सकाळी फिरलं पाहिजे. हो ती बरोबर आहे म्हणा. हो कसं सकाळी निरोगी वातावरण राहते 4 वाजतापासून सकाळी सकाळी. हो चांगला आहे हो बरोबर. हो चल हकाल म्हणलं. हो आपलं हकार आहे. हे काय आणायला चालले सकाळी? काय म्हणलं काय आणायला चालले? काय चालले म्हणजे सांगा आता, काय सांगा झुंबर सांग बरं त्याला. काय आणावं? अरे सकाळी सकाळी आपले बैलाले भारी आणासाठी गवताचे. हो मग दुपारी गवत नाही. आता सकाळी सकाळी गेला आपलं 9 वाजता चालले घरी. हो लाईट बटेल घेऊन या. हो त्याचे 4 बैल आहेत. अरे यायचे भारतरावचे आपले कधीला आपण सगळे राहिले त्याच्या गाईसाठी चारा काढाले. असं असं हो बिजा हरके येतो यायला वाटते उद्याच पोया का? अरे हो ना मग काय 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 आतापासून काय गवत आणायला लागते, दुपारी आणायचं संध्याकाळी आणायचं, काय असते काय बिघडते? बाकी कामं नाही करे आमच्या मग. मग हो आता सकाळी सकाळी गेलं म्हणजे मोकळं होऊन जाते माणूस. मग ढोराला आता पाहिजे नाही का पोळा आहे ना. हो जाय म्हणलं घरी जाय तू. हो जाय चहा पे जा बा जा. हो आता मला आणायला लावा लागेल मग काय हो सांगा डॅनी आबाजीले. हो एखादा भरा आपल्या बैलासाठी घेऊन या. बरं या मग या. हो या लोकच्या लोक संधीला जाईन बाबा. कुठून आलं बाबा? याचं वावर नाही इकडे. अरे खरे बाबा काशीनाथ काय कुकून आणलं म्हणजे हे? हा कुठचं आहे बघा गवत? कुठचं आता कुठचं म्हणजे काय काय आता कुठचं असते हे गवत? वावरातलं काय कुठचं असते तर? मला काय वाटलं मॅ इकून वावर नाही शिवर नाही तू आणलं कुठून गवत? हो असलं तर मग आमच्यासारखा जाते माणूस. हो आता माझ धुऱ्याला पा स्वतःच्या धुऱ्यावर आता हे शाळेचं वावर आहे का नाही. बिलकुल चक्क केलं लोक आहे. हो काय करा आता सगळे बिलकुल धुऱ्याचं गवत दिलं. हो आपण राहतो घरी उशिरापाशी राहतो. आपली तर काय गाय आहे वासरा आहे, आपली तर काय बैल नाही. हो कोण नेलं कोण नेलं काय? हो पण आता इकडे पा शिवलालच्या वावराकडे आलो तुम्ही. हो मला हाय का पाव इकडे गवत? काय ना चुकली गोष्ट त्याच्या गवताचं. यानं नेलं आणि त्यानं नेलं. पाहिजे की तुम्हाला गवत पाहिजे का? हे बघ खतरनाक गवत आहे. मला माहिती आहे कुठं आहे गवत तर. आपलं लक्ष्मणराव नाही का लक्ष्मणराव? अरे असं पुरा बिलकुल धुरा हिरवा कच. बिलकुल जा तुम्ही आणा ना. हा ना कोण आहे आता जा घेऊन या. त्याच्या धुऱ्यानं जाय का गवत? हो का असं असं होते का? पण ते कसं याच आता बसा लागेल बा. नाही ते कसं बरोबर नाही. कोणाच्या वावरात धुऱ्याचं गवत चोरणं बरोबर नाही ना. आता माय चोरी गेलं तर माय किती बंदूक राहिलं. चोरी करू राहिलो आपण ढोरासाठी. शिरी आता वाया जात नाही का तिकडे? मग वाया जात नाही तर काय झालं? एकच जोडी आहे त्याच्या घरी, एक गाय आहे, दुसरं काय त्याच्या घरी. फुल असा बिलकुल धुरा भरलेला आहे ना गवतान राजा. मग जा म्हणलं तिथं या ना घेऊन. मी 3-4 दिवस झाले तिथूनच आणून राहिलो. मग काय जा जा बोले का बरं आहे नाही का? हो ना इकडे मोठमोठ जमा केल्यापेक्षा आपलं एक तर गाडी बैल आहे आता मुंशीरामची. 2-2, 3-3 फारे घ्या लागेल सगळेच. मग असं असं हो का? बरं पाहा लागेल कडे जाऊन मग. हो एखादा भारा काढ लागेल कसं आहे. अरे एक कायले हैगी काय करता आता पोयाच्या नाही बघ काहीच गवत ठेवत नाहीत बरं लोक. याना घेऊन हैगीच करू नका. पोया लोक आणायचं कामच नाही. आणा 2-4 भारे. मग मी तर रोजच आणून राहिलो. हो ना आता पाहा मुंशीरामला विचार लागेल. आता त्याची गाडी बैल आहे. हो झुमरे आहे मी. हो तर मग त्याला विचारतो बा पहिले. काय बोलता बैलगाडी आहे का? अरे मग सांगा ना राजा मले. मी अजून एक भाडा घेत होतो. मग काय टेन्शनचं कामच नाही राहत मला. मग चला द्या आवाज द्या मुंशीराम भाऊले. कोण झुमरे आहे का? द्या ना आवाज. चाल म्हणा तिकडे कुठं बसले ते पाहून राहिले. बरोबर बोला कोण गेले. बरं थांब मग आता. हो त्याला आवाज देऊन चालले जाऊ मग तिकडे नाही का? पण लक्षात काही भेव की काही येईन काय का? येईन तर नाही ना? घेऊ नका ना तुम्ही. जा तुम्ही त्याला आवाज द्या फटकन. मग काय 2-3 भारे काढून चालले जाऊ. गाडी बैल भरली की इथं तिथं आपल्या बसले मोठा जमा करत उली जा द्या त्याला आवाज. जा कुठं आहे बोलावा द्यायले. बरोबर आणतो बोलाव त्याला. हो इथंच आहे ते लाईन पाटल्याच्या वावरात. आलोच झुमऱ्या टकल्या चला टकल्या मुंगश्या चला चला तिकडे आहे म्हणते गवत चांगलं मावला म्हणते. चला चला गोरच होणार आहे पोहे तिने. अबे म्हणलं वळणं जरा सा आपला संकेत दमला जरा. काय दमला राजा मा सांगा आता. अरे काय वळले ना म्हणजे आता त्याला कसं नवाळे माणसं तुम्ही. तुम्हाला आज लोक त्याने कसं काय म्हणजे का तुम्ही वैकीच्या काय द्यायले रोज बांधणारा कोण मी. तुम्ही आता नवाळे माणसं म्हटल्यावर त्याला वाटलं हे कोण होईन काय चोरून निवड राहिले का काय निवड राहिले असं त्याचा झाला असं समज. किती वळत येऊन राहिला ते किती दमला मग सांगा बरं तुम्ही. मग असे पोयात असे असले तर काय होईल आमचं? अबे बरोबर होते ना तुम्ही का नाही. आज आता समजा नवीन काम आहे. पहिल्या दिवशी वाटते तसं बरोबर कसं एक काळी घे. हो म्हणजे धाक दाखवू दिले असा काळी दिसली दिले की मग सरळ चालते ते. हो घे एक तिची आपली तुराट्यातली काळी घेते आपल्या पराठ्यातली. जगन घे ते न्या द्यायला हकालत बरोबर. कुठे निवडाल धुवासाठीच निवडाल ना. मग आता तुम्ही काय म्हणे धुवून आणा म्हणे. मग आता चांगलं धुवून आणला 2-3 दिवस मंगळवारी पोहे आहेत. हो आणा आणा हो बरं आहे ना चांगला आणा फक्त. हो ते हे घेतला का खराटा साबण हे ते सगळं घेतलं. घेतो ना मी. आपल्या मावशी मागितलं ना. हो खराटा आणि ते साबण काढतो म्हणे मी. बैल तिकून जातो तुमच्या घराकडून घेऊ. हो चाललो ते घेऊन. बरोबर चालते काही हरकत नाही. जा घराकडून जा आपल्या. खराटा घ्या मस्त चांगले घासू बिलकुल असे म्हणजे चमकलेच पाहिजे बैल आपले. तुम्ही पाहता खरी मग आज चमकूनच आणतो ते. फक्त म्हणलं ते आम्हाला साथ घ्यायला पैसे द्या तुम्ही. उद्या आपल्या बाजाराला जा बरं. हो ना आपल्याला जुनं सामान लय जगर. मग आज पेटारा भरलेला ना पुरा. कवड्या गिवड्या ते सगळं झिला गिला सबन आपल्या जवळ. फक्त एक आपल्याला पाहू आता अजून काय हार गिर 2-3 आणले झालं. नाही हार गिर नाही.
हो झुला घ्या लागते आपल्या बैलाले, झुल्याशिवाय जमत नाही बरं. हो ना, पाहू ना उद्या बाजारात पाहू आपण काय भेटते काय नाही तर. हो घेऊ घेऊ. हो बोल झुंबर. हा थांबा रे पोटो एक मिनिट. हा बोल रे झुंबर, काय म्हणतो रे? शांताराम भाऊ कुठं आहे म्हणलं, कुठं आहे तुम्ही? कुठं काय इकडे दूध काढून राहिलो मी. हो कोण काय होतं? यारा ते भारा काढता गवताचा, गाडी बैल घेऊन गेलो ना पुढे मी. तुम्ही म्हणे कसं काय येतो बरोबर. हा या म्हटलं जरा भावाला आहे लक्ष्मीच्या वावरात लय गवत आहे म्हणलं. हो भारीच्या भारी काढलं चालू ना, कधी मोठा मुशिरा भाऊ. हा गाडी आहे आपली भारताची. या म्हणलं तुम्ही. काय गेली त्या लक्षाच्या वावरात इकडे कुठे काढा लागत होता तिकडे. कुठं बसता इकडे तिकडे झापलं तिथं लय आहे ना मस्त बिलकुल. हा सुपर गवत आहे इथं. हो या ना तुम्ही लवकर पटकन या, त्या जगण्याले त्या संख्याला काही पाठवू का? हा त्याला गट्टे का ते. हो ना तेच म्हणतो तू जगनले पाठवतोच ना तुम्ही. फक्त त्याला तर बैल घाल पाठवून राहिलो मी. बरं येऊ का मग मी गाडी घेऊन येऊ का म्हणलं. मग उशीर नका करू, गाडी बैल आहेच आहे. हो टाकले भारी चालले, दोन दोन तीन तीन भारी गवत लय सुपर आहे. या तुम्ही. बरोबर. हा ठीक आहे मग. हो जा रे पोट्टू तुम्ही जा आता. फक्त तुम्ही बैल धुवून या. बाकी तुम्ही गवताचं काही टेन्शन घेऊ नका. गवताचा भारा मी आणतो. हो बस एवढी एक मैस दोयली की बस चाललो मी आणाले. बरोबर हो आणा मग तुम्ही. जाऊ का मग आम्ही. हो ठीक आहे मग चालला, खराटा साबण घेतो नदीवर चालले जातो. हो येतो मग. जा मग. घे ते काडी घे तुराटीची नाही हकलं त्याला. हा हकाल त्याला भोप्या गोप्या हकाल. घे काडी घे जा. येत नाही का आम्ही येणार का हे माड्या मस्त गवत आहे ना इथं. ये लवकर इथं फटाफट ये लक्ष्मणरावच्या वावरात. हे बी आले त्याला फोन लावला ते शांतारामले लावला आता हे लारेले. अरे का सर गाव जमा कुराला का झुमरे तू. आपले 2-2 4-4 भारे घेऊन निघ लवकर. त्या लक्ष म्हणले माहीत झालं तर मग ते फालतू भानगडीला उठायचं तर बसा लागन ते. तू इला का असं आहे बिजायला का इकडे तिकडे करत राहतो. सांगा आता आला मग असं वारत असेल तर मग ये इकडे. आता काय काय म्हणजे असं केलं का. घ्या तुम्ही जाऊ दे टाका फटाफट तुम्ही गाडीत नेऊन. हा तुम्हाला काय काम आहे. हा फटाफट नेऊन टाका फक्त. जा लवकर. जा लवकर. हो ना फक्त आता फोन नको करू कोणाले. मुकाटात भारा का पटापट. हो ना आपल्याला इकडे निघायची पोळी हे आले त्याला बोलावून राहिलं. हो ना ते शांतीला गिंदीला काय काम होतं फटाफट करते. हो करतो द्या तुम्ही द्या चाल द्या. हो कधी चाल द्या बरोबर. मुक्षरा बोल काय हे काय आता यायचं करून मोठ दुखते. हो कोणाला बोलावलं तर हो ना होय ना कोणाचा फायदा होते तर काही लोक आहेत. चल घे ना तू. घे ना पुढचं घे ना तू. इथंच नको मिरो मारो करू. रप घ्यायला लागत असते. हा इथं कसं म्हणजे टाइम नसते माणसाले. पट होय पुढे होय. सांगा आता याच्या वावरानं काय काय गवत नाही. हा हो सांग आता कंदिल्या. हो आता तिकडे ते मुंगशीराम आता त्याची तर 10 एकर वावर आहे पण इथं गवत काढायला आलं ती. नाही ना कर लागन लक्ष म्हणले फोन रखवालीची का फुकट पैसे घ्या आपण नाही. हो ना पायावर आता हे झुमरे बी हा हो सगळे चालले आपली. हो अथारीच लागली तशी का पुरा धुरा सपा. हॅलो बोला बोला कोण बोलता. लक्ष्मण मी आपलं डॅनी बोलतो म्हणलं. हो वावराकडे येऊन पाच जाय ना रे. वावराकडे जरा चक्कर मारत जा सकाळची. हा पोया आहे का लोक वावरा नाही तुया. काय मी तर वांडर आले वाटते बोंडा फोडते काय माहिती आता. अरे काय वांडर आले का डॅनी काय झालं. नाही ना हे दुसरेच वानर येऊन राहिले गावातली. मग काय तर सर धुऱ्याचं गवत नेऊन राहिले ना तुया. मग म्हणशील बा धुऱ्याचं गवत झालं कुठं. हा पोयाच्यानं बा सगळी झुंडच्या झुंड त्याच वावरात आहे. हो मग म्हणशील बा रखवालीला वावर दिलं पराठीले ना धुऱ्याचं कोण करण. हा तर हे आपलं आपण काही म्हणलं नाही त्याईले. हो पाय बा तू. हो ते त्याईले येन मन काय आहे तर. मी तर सांगा आता धुरे धुरे कमी पडू राहिले का लोकायले. आता मा धुऱ्याचं गवत देऊ राहिले मा बैलाला पाहिजे का म्हणा बा. त्याला सांगा तुम्ही बोला त्याले हकाला त्याले. नाही, ते बा तूच बा ते आपलं कसं म्हणणं बरोबर नाही. हा हो ते कसं कोचमतेत नाही मला दिसले की मग आधीच तर मग कसं माझ्यासोबत माहीत आहे. मग हो, तू ये बा तिथं त्याला म्हणते असे कामं करू नका म्हणा. मग काय तर 4-5 जण आहेत गवत कापून राहिले ते 2-2 भारे काढले गाडी भरली त्याईनं. ये लवकर जरा कसं मी आणलं बा एक भारा नेतीनं पण त्याला हावलंय सुटली. हो चालूच आहे त्याचं जाणं आहे टाकणं आहे आलेच आहे गाडीत टाकते तर वापस येते. म्हणून म्हणलं लवकर ये जरा. आता इकाल निवड राहिले का ते. बरोबर आलो मी आलो. कोण होय पण नेमकं होय कोण. ते तूच पाय बा तुझ्या डोळ्यानं मी काय सांगू कोण होईन का होईल. तूच ये तूच पाय. चहा माय डॅनी असा आहे. हो येतो मी आता दूध आणायला चाललो होतो ना मी. चहा घेतला की आलोच मी. चहा गेलो मग काय राहती तर पुरा धुरा सपा होती मग. हो तो गायली का बा पेंट काही नाही निघत. हो लवकर ये तू. मी तर चाय नको मी म्हणते. बरं हो ठीक आहे. हो गेलो की आलोच मी. भरकन जातो भरकन येतो. हो आलोच मी. मग गाडी ने लवकर. हा हो ठीक आहे ये मग ये. हो तिथंच ये. हो जमते ना. हो तेच म्हणलं बा कसं मागच्या वर्षी असंच झालं. हो तुमच्यासारखा साला एक नवाळा माणूस शिंग फोडतो कायचा शिंग फोडतो. सर सत्यानाच केला का बैलाच्या शिंगाचा. हो जीवाई लागली. हो राहायला पोया जागेवर 4-5 हजार रुपये त्याला लागले आमची. हो म्हणून म्हणलं बा जमते तुम्हाला. जमते का म्हणजे काय 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 म्हणजे आजचं आहे का म्हणलं हे. आजचं आहे का हे पिढी जात आहे म्हणलं भाऊ पिढी जात. मा आबूजी सूर्यभान त्याच्या आबूजी कानू आबूजी त्याच्यानंतर आपलं भुराजी त्याच्या अगोदर झिंगराजी याच्यानंतर आता मी आलो म्हणलं सूर्याजी नंतर. हो तुम्हाला काय वाटू राहिलं. झालं मग काय वादा नाही. ते कसं आहे म्हणजे आता कोणी बी धरलं काही सुरू करते ना. हो म्हणून म्हणलं बा तुम्ही कसे काय आहेत. हो तुमचा पिढी जात आहे समजा आबाजीपासूनचा म्हणजे पुरी पिढीच तुमची याच्यातच आहे समजा.
भरोसा नसन तर मग मी कोतवाल बुकाच्या नकला काढतो. नसन भरोसा तर तेच म्हणलं, कसं आहे आमचं हेच आहे पहिल्यापासून आणि हेच आम्ही चालू आहे, टिकून ठेवू ना आम्ही. मग काही हरकत नाही ना, हो काही वांधा नाही. बरोबर हे बा, आम्ही हे बा यायचे काकाचे आहेत आमचे, यायच्या 2 जोड्या आहे, मग ही 1 जोडी, समजा 3 जोड्या आहेत. तर समजा किती द्या लागेल समजा, म्हणजे आधी बोललेलं बरं राहते बा, नंतर मग घिसघिस नको. जरा चत्र दिसून राहिलं नाही का, जरा म्हणजे कसं मिळालं मोगममध्ये असलं तर मग 500 काढले असते. द्या ना तुमच्या मनानं, आपलं काय पिढी जात आहे आपलं. द्या ना तुमच्या हिशोबाने देऊन द्यायचा मग. नाही ते कसं आधी बोललेलं बरं राहते बा, नंतर मग काय होते घिसघिस होते. हो त्यापेक्षा आपलं कसं असते, आधी आपण भाव विचारतो नंतरच काम करतो, नाही तर राहिलेच चालते. मला वाटते कसं एका शिंगाचे 50 रुपयानं समजा, एका जोडीची 4 शिंग समजा नाही का, 200 रुपये ती आणि खुरं 4, 200 ती. हो मग 400 देऊन द्या ना, 400. हो 400 होऊन जाईल एका जोडीची. 400 400 बाबा, 400 म्हणजे बाबा लय झालं बा, इथं अटेकायची पैराज एखाद्याला. अरे म्हणजे काय काय झालं काय म्हणलं, 400 म्हणजे काय लय लय नाही मागून राहिलं ना मी. हा एका शिंगाचे 50 रुपयानं पकडले, 4 शिंगाचे 200 रुपये आणि आपले पायाचे खुरं. हो 4 खुरं आहेत ना, 4 पायाचे, मग त्याचे 50 रुपयानं मग किती झाले, 200. 200 आणि 200 400च मागून राहिलं ना भाऊ. काय 400 म्हणजे उलस झालं का ते, हा म्हणून राहिला 400 400 करून राहिला. हा 30 रुपये बा शिंगान देतो मी तुले, 30 आणि 30 60 आणि 60 120 आणि ते 150 रुपये सगळं. होत असेल तर सांग, नसेल तर निघ. बाप्पा लय दिसून राहिलं मुली. असं काय अळणाव काय म्हणलं भाऊ तुमचं, अळणाव काय तुमचं? चुन आहे म्हणलं अळणा. हो कोण काय म्हणतात, अळणाच काय घेणार तुम्हाला, काम करणार का सांगा. 150 रुपये देऊन राहिलो, 3 जोड्या आहेत. हो 400 रुपये 3 जोड्या कर लागत. तरी म्हणलं बरोबर आहे बरोबर आहे. हो मनुष्याचं हो चून खाऊ पडलं वाटते नाही का. हो 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 अनुभव आलाच असं ना नाव ठेवणारे. असं असं आहे का ते, बरोबर आहे. 400 रुपयात 3 जोड्या नाही का. बरं थांबतो तुले. हो मामा काय असते सांगतो आता. हो सगळ्या बैल एक एक करतो आणि एक एक तसाच ठेवतो. बरं बरं ठीक आहे. बरं जाऊ द्या आता, काय आता कसं बोला लागते. हो कसं 400 सांगितले लोक 200 देते ना. हो ठीक आहे मग 400 आपण 3 जोड्या हो मारून देतो तुमच्या. जरा खोबरेल तेल आणा बरं. हो खोबरेल तेल आणा 2 मिनिटांनी. हो मग करतो मी सुरू. आणि आपलं चहा मांडायला लाव जा. हां म्हणजे कसं 3 जोड्या होय लोक माणसाला तलब येते. हो तोपर्यंत चहाची व्यवस्था करा, बस मी करतो सुरू आता. चहा घ्या हे घोटेला. हे बा ते कसं आहे, घरी बाई नाही. हो घरी आता ते बाया कशा कामात गुंतलेल्या आहे. आणि आता चहाचं मन सांगताय बा, मी काय करीन, तुम्हाला 5 रुपये शिल्लक देईन चहाच्या. हो चहा कुठे घेऊन घ्या. आणि आता एकच शिंग फोडतो मी याचं, प्रत्येक बैलाचं एकच. हो बिलकुल हेटच काम करून टाकतो याचं. बरं ठीक आहे काय हरकत नाही. हो इच्छा तुमची. हो करतो मी सुरू आता. हो ठीक आहे, बाजून जराशे. हो बाजून शिंग डोळ्यात उडून ती. हो त्याची चिपोरे. हो बाजून. अरे बापाले का पाय 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 ते तिकडे पाकाशा बापाले काय सरी जत्रासाठी मावरत नाही. अरे काय कसं काय कधी म्हणजे काय काय लावलं काय म्हणलं तुम्ही, हा पुरा धुराचा बघायला वाटते. हा काय ठेवलं का नाही आमच्यासाठी. कायचं बघ काय म्हणजे कायचं म्हणून राहिलं, गवत का हे गवत का तरी काय दुसरं काय म्हणून राहिलो. हे गवत मावरात धुऱ्याचं आहे. हा होय तुम्ही गवत बापा काय सांगा काय काय गवतासारखं गवत राहिले. आता तुझ्यावरच काय गेलो आम्ही, हा इकून आणलं बा धुऱ्याचं. हा तुझ्यावरच काय गेलो आम्ही. ए बा मला शिकू नका तुम्ही सगळं. मला आता न्यूज आली ना, माझ्या इकडे फोन आला मला, म्हणून मी इथं आलो. हा मला काय सपन पडलं इथे आले. लवकरात लवकर भारी खाली टाका म्हणलं तुम्ही. हो भारी हात लावा जाय, अजिबात न्यायचे नाही म्हणलं ते. पण आम्ही आले सर बा, तुमच्यावर कोण म्हणते म्हणलं. हा कोण सांगत तुम्हाला. म्हणजे कोण म्हणजे हे इथं ठेवा तुम्ही, तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय तुमचे कारनामे सुरू आहेत. मग गवत कापलेलं ताजं गवत समजतेच ना मला. चला तुम्ही पहिले भारी इथं ठेवा तुम्ही. लवकर चला. बरोबर आम्हाला गाडीत तर नेऊन टाकू द्या. हो ते गाडी टाकलं का येतो वापस. बाबा ते रस्त्याची गाडी मग ते बी तुमचंच आहे का. आमचं साहित्य गवत मग कोण काय झालं त्याला. अरे बा पुढे फिटून वाटते किती किती भारी काढले रे बा. हे बा तुम्ही इथं ठेवा पहिले, मला ते पाहू द्या पहिले. हो चला जा काशा चला इकडे पहिले. हो भारी इथं ठेवा आणि माझ्या सांगा चला. काय म्हणत साहेब चल बा, आम्हाला काय त्याचं तुला काय रे आपला काही आळ घेतं. चल बरं दाखव बरं कुठं काय आहे. चल चल टाका इथं भारी. चला तिकडे. किती पोरं आले पाहते मला धोतर फाटेलो. अरे थांबा ना. लोक म्हणा हातोळा बा शांताराम गणगणे. अरे ओळखलं तुम्हाला उद्देश काय तुमचं माहिती का मला. राजा लोक कमाला बा पा ना जरा पाठवाय ना पा म्हणलं. लोकांना वाटते शांतराभाऊ काय काय नाही. लोक मोठे म्हणते शांतराभाऊ चांगले असं आहे. पाहा म्हणलं काय पाहा त्याची गुन्हा पाहा ना. मग म्हणता काय झालं तर झालं. मी काय म्हणतो तुला तेच तर म्हणलं. आम्ही आलोच नाही तू म्हणून राहिला आम्ही नेलं. हे बा शांतरामचं काम आहे. हा दिसला का तुम्हाला. सांगू नका ना तुम्ही इथूनच नेलं बाबा. काय तुम्ही आता चपडेपणा करू राहिले. हा सगळे कामं तुमच्या इथं सगळी झोंड इथंच होती. मग मला काय माहित नाही का पता देणार आहे बरोबर त्याला मला. पण आपण लक्ष्मण काय आपण काय म्हणजे काय साठी निवड राहिलो इकासाठी टूळ निवड राहिलो काही. हा आता हे ढोरासाठी होय बा दिसलं गवत म्हणून कसं एक भाडा घेतला बा आजच. पहिले आलो नाही पण आम्ही. सांगू नका ना मला सांगूच नका. ते गाडी तिथे भरली पूर्ण रस्त्यावर आहे. मी सडकीवर पाहिलं ना. हा पूर्ण म्हणलं अशा मोठ्या राजा लोताच्या भारीच्या भारी त्या टाकेला आहे ना. शेवटच्या खेपीला सापडले तुम्ही.
तू म्हणतो बा पण आम्ही खरंच सांगतो आम्ही इथं नेलंच नाही का नेलं का आपण आलोच नाही ना आम्ही इकडे तसे ऐकतच नाही तुम्ही आहे पण बा कमाल आहे तुमची कमाल म्हणा हात जोडता बा ढोपरापासून नमस्कार डबल येत नका बा आम्हाला गवत ठेवा जरा आमच्या ढोर वासरा आहे आमच्या घरी फालतू बा तिचे ते 3 भारी न्यायचे नाही आणि ते बैलगाडीतले काढून द्या मला लवकर चला लवकर चला चला तुम्ही फालतू बा मला गवत न्यायचं रे आपलं लक्षरा कसं वासर आहे एवढं तपलं नाही पाहिजे ना मग काय ढोरा वासरा कसं आशीर्वाद लागते ना तुम्ही असं करा ते 3 भारी आहे पडलेले आमच्या खाली ते घेऊन घ्या बा भलाई फक्त गाडीत जे टाकले तेवढे नेऊ द्या आम्हाला जाऊ द्या आता जाऊ दे नाही का जाऊ द्या काय म्हणा काय भांडण करावं एवढ्यासाठी बरं पण डबल यात्रा आहे म्हणलं आणि ते 3 भारी तसेच राहू द्या ते डॅनी आबाजी निघते नंतर संध्याकाळच्या बाहेरी आणि अजिबात मला आता इकडे फिरकायचं नाही उद्यापासून सांगू राहिला आता जा दादा निघा आता निघा बरोबर ठीक आहे मग ये मग तू लवकर आमच्या मागं हो आता गाडी आहे बाजू नाही का चल येतो मग आम्ही चल झुंबर जाऊ दे आता डबल येऊ नाही इकडे नाही का झालं जाऊ दे जरा थांब ऐका जरा थांब तकडे गाडी थांबून तू मी काय सांगते ऐक पहिले फालतुले का काय थांबवलं आता एक शीट नाही सापडली तिथं जागेवर तुले म्हणलं मी जागेवर थांब जरासा तिथून शिटा घेतल्या असं निघालो असतो चालले रिकाम आता एकही शीट नाही सापडला आपल्या रस्त्यानं थांब ना तू रिकामी नाही जात ना गाडी आपली तेच तर म्हणलं म्हणून तुला थांबवलं ना हे म्हणलं गाड्या रस्त्याने दिसून राहिले आपल्याला आपल्या गावाले म्हणलं भारी गिरी सकाळीच काढून राहिले वाटते देतं का म्हणलं चंबुरा यायले देऊ आपल्या गाडीत टाकून चालले आपले खपते ना बाबू हे बा 300 400 भारा खपते मोठमोठा बाकी काही म्हणलं का बबन्या हो तू माझ्या संग राहू हो माझ्यापेक्षा वरी चालला पण मला तर वाटते ते आपल्या जुन्या सरकारी दवाखान्यापाशी खपते वाटते नाही का हो तिथं जर टाकले आपण 1000 कशी उचल होती नाही बबन्या बाबा 200-300 रुपयात एक भारा जाते ना मग भारा पाहिजे केवढा आहे मग लोच चलवतच आहे ना हो पाहतो बजेट जमला तर मग कसं पण तिला का ते एक माणूस दिसू राहिला रे हो इथं ताल बसते का नाही काय सांगायला का तसंच करू पण इथं नाही जमत म्हणलं चालते पाती येऊ राहिला का हो ते भारा घेऊन येऊ राहिला पुढे पाहू एखादी दिसली तर हो चल मग पुढे पाहू मग काय चल पुढे चाल हो एखादी गाडी अजून सापडते आपल्याला हो असा बिलकुल गवताचे भारी असले हो की टाकले निघाल्या हो ते आलं वाटते का नाही का इथं नाही जमत आपलं चल हकाल गाडी हका अरे बाबा कोणी दिसते का वावरात नाही पाय बरोबर पाय आहे लय दूर आहेत काय हो ते तिकडे भारी काढून राहिले ते जमते हो ये म्हणलं लवकर ये तू हो तिकडे गुतेला ये बरोबर काय म्हणलं नाही ना कोणी येऊ का मग थांब शिवल्या थांबलं जरा हा कोणतरी युरा लागते हो पांढरे कपडे दिसू राहिले नाही बैल चल ये लवकर चल गे लवकर काय बोलू राहिला हो बाकीचे भारी कुठे आहे मला यातले ते सगळे नेले हे मी आणलेला फक्त एकच भारा आता लक्षावर होऊन दिला ते कुठं आहे आता एकच भारा नाही इथं आधी तर सांगा लोक आता रस्त्यावर आता म्हणजे गाडी उभी करणं मुश्किल झाली आता म्हणजे गाडीतले सगळे नेले म्हणजे लय झाली अची झाली आता हे बरोबर आहे ते हरामाच्या असल्या तसं असते पतच नसते भाऊ बरं झालं नेले ना चांगलं झालं आता घ्या धमकी घ्या आता काय कसं बोलू तू आम्ही त्याच्या किती मेहनत घेतली किती कापून ठेवले आता हे म्हणलं आयते नेले का ना आता मी काय करू म्हणलं आता अजून मावराच्या कापता का हे पा म्हणलं आता जात नाही मावरात काय कुठचे कापा तिकडे जा तिकडे बड्डा नाही आणि त्या बंदीत जा डोक्याला खोम आहे अरे असं लक्ष आता मग कसं काय करावं काय आम्ही आता काय करा मग मी काय करू का मावरात देऊ का सरळ तरी आहे का अजिबात नाही म्हणलं निघा आता पाय तिकडे जा बोराच्या वारात जा निघा इथून मस्त जमलं मस्त असं पाहिजे हा गावा लोकांच्या वारात सोडता घ्या दडपून का बसले का घ्या ना रप घ्या ना बाबा चहाला म्हणलं चहा घ्या सटकन मोकळं करा ते मग बैलराजा चारायला न्याय लागते धुवून आणणार आम्हाला बसले आपल्या खुर्चीवर अरे झालं ना 50% झालं ना पान ते साई जोडायची एक शिंग कव्हर केलं ना मी आता बस आता एक केलं की झालं पुरं मग अर्ध काम झालं ना आपलं 50%. घोर सांगा आता म्हणजे एका बैलाचं एक शिंग दुसऱ्याचं एक शिंग कसं काय पिढीचा धंदा करते म्हणते मग अरे बा म्हणलं हे का शिंग फोडणं हे का काय मजा करून राहिला रे एका बैलाचं एक शिंग फोडलं आणि बाकीचे राहू दिले सगळे एक तर सरकं कर पुरं एक ना धड भाराभर शिंद्या आता तुम्हीच राहिले होते शिकवायचे मुले नाही का हो घ्या म्हणलं हे तुम्हीच तास आहे हो करा म्हणलं घासा ते शिंग घासा तुम्हीच करा म्हणलं मा बदलेत नाही मी करतच नाही मी निघतो घराकडे नाही ना होते मजा बोल रे तसं काही विषय नाही हो पण हे असं कसं अडमतळ म्हणलं एका बैलाचं एक शिंग करता दुसऱ्याचं एक करता एक क्लिअर करायचं ना राजा तुमचं काही मा डोकं नाही लागत भाऊ मले काय कसं करा ते मला माहीत आहे माया धंदा मला माहीत तुम्हाला माहीत आहे का मग असं आहे ते मी हे पा काही ना काही हे पा दाढी करतो तर कटिंग राहू देतो आणि कटिंग करतो दाढी करतो बरं घ्या बा चहा घ्या तुम्ही लवकर फोडा ते राहिलं सुईले मग तुम्ही चहाचं थांबा फोन आला मला 1 मिनिट
हॅलो, मामा लुटेरे बोलतो म्हणलं. कोण बोलता? हो तुम्हालाच लावला फोन. ते आता कसं आम्हाला समजलं तुम्ही शिंग फोडता म्हणे रामपूरले. हो मी कसं मारुतराव धुटके बोलतो म्हणलं. हो आपल्या 2 जोड्या आहेत बाकी गावात नाही आहेत समजा. 50 जोड्या आहे आमच्या इथं. म्हणलं होईल का येणं तुमचं आज? हो जमते का म्हणलं? नाही नाही, होत नाही म्हणलं, होत नाही भाऊ. असं नका करू. हे पहा ना तुम्ही संध्याकाळपर्यंत आले चालते. असं काही नाही, फक्त आज या राजा. आमच्या इथं कोणीच नेऊन राहिलं. हो म्हणजे आता वाट पाहून राहिलं 2 दिवस झाले. कोणी येईन बा कोण नेऊन राहिलं. असं तर या ना तुम्ही. 50 जोड्या आहेत. नाही 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 नाही, होतच नाही ना भाऊ. वक्तात नसते ना, हे वक्तात नसते. याचं महिना 1.5 महिना आधी तशी तारीख घ्या लागते त्याची. त्यानुसार मग आम्ही येत असतो. ते हो शेड्यूल आहे ना, ठरेल आहे ना माय. ते आजचं माय नायनी बोईनी दापुरा इकडे सबळ इकडला इलाका. हो चावसया हे ते इकडला घ्यायचा आहे मले. हो सध्या नाही जमत नाही माय. आम्ही तर असं सांगून राहिला नीरा फकाड्या. अरे नाही ना हो. हे पहा तुम्ही काय म्हणतो काय द्यायच्या शिल्लक देतो ना आम्ही. हो तुम्ही म्हणसान त्या हिशोबाने देतो ना आम्ही. जोड्या 50 जोड्या ना आमच्या गावातनी. आपल्या हे पहा 4-5 जण आम्ही इथं उभे आहोत सध्या. हो होत नाही ना, होत नाही ना. हो तुम्ही हे बा 1,00,000 रुपये दिला तर येत नाही ना मी. काऊन की माय कसं शेड्यूल ठरलं असते. मी त्याच्या पोळ्याला जात नाही. उद्या माय तिकडचं आहे धामणगाव कवळा तिकडे आहे माय त्या कोपऱ्यातनी. आता सध्या होतच नाही रामपूर माय. मग आता उद्याही नाही समजा नाही. मग काय पोया झाल्या येतं का मग काय राजा बोलता तुम्ही? पहा ना तुम्ही आज पहा ना जरा सलटो ना आमचं. ते राहू द्या ना ते कोणाचं असं तर. आम्ही हे बा तुम्ही म्हणसान त्या हिशोबाने देतो ना पैसे. देतो ना द्यायला तयार हा ना. मग तुम्ही काय येता तिकडे बसता आपले माशा मार. या ना इकडे. नाही ना भाऊ. काय काय किती देता तुम्ही मग? काय देता किती सांगा. तुमची किती द्यायची अवकात आहे? अवकात नाही. तुम्ही बोलले ते देतो ना आम्ही. बोलले ते देतो. त्याचा विषय नाही. फक्त या घरी आल्यावर देतो 200-200 रुपये. या तुम्ही म्हणसान तसं. 800 रुपये ना. हो का बरोबर. असं करावं लागन मग. इथचं राहू द्या लागन नाही का. 800 म्हटलं किती जोड्या निघन तरी समजा एकदम म्हणजे क्लिअर. 8 तर इथंच आम्ही इंका नदीवर आता धुवून राहिलो बैल. मग काय 8 जोड्या इथंच आहेत. या ना तुम्ही फक्त आले की बस मला फोन करा. बरं जाऊ द्या मग. हो हे देतो सोडून मी येतो तिकडे मग. पण राजा आपला याचा भल्ला वांदा आहे हो भाऊ. हो ते कसं काही व्यवस्था होईल का? कारण की इथं मी याटून आलो होतो मांडोऱ्याला जाता जाता. इकडून घुसलो इकडे तर म्हणलं आता माझं कसं काहीच नाही आहे. तर काही जायची व्यवस्था असेल तर येतो बा. असं होते मग नाही का. हो ना म्हणजे काम पडलं की गदी को चाचा बोलणं पडतं. बरं येतो ना मी. गाडी घेऊन येतो. आपली बुलेट आहे. बुलेट नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. कुठे येऊ मी? इथं आपल्या या रस्त्यावर या. हो नायनी भुईनीच्या रस्त्यावर या. हो बस ये 10 मिनिटात आटपतो मी इथं. हो हे एक शिंग राहिलं होतं माय 6 बैलायचं. हो ते कसं आता राहू देतो मग मी. हो मी काय म्हणतो भाऊ आम्हाला भाऊ तुम्ही गडबड नका करू ना. हो पैसे देऊ नका तुम्ही. बोलू नका म्हणला. हो काही घेऊन नाही म्हणलं तुमचे पैसे. घेऊन खाऊ नका मी काही. चाय नाही पित म्हणलं. भाऊ या म्हणलं गाडी घेऊन या म्हणलं. बरं निघालो मग. हो ठीक आहे ठेवतो फोन. हो येतो. अरे भाऊ कसे करून राहिले तुम्ही? निघून राहिलं म्हणजे कसं काय? हे अर्धवट काम सोडून कसे काय चालले तुम्ही? आमचे एक शिंग फोडले राहिले 6 बैलाचे. चालले म्हणता म्हणजे काय जबरदस्ती आहे का म्हणलं? हो का स्टॅम्पवर लिहून दिलाय का म्या? माझ्या काही संबंध नाही तुमच्याशी. निघतो मी. नाही ना असं नको करू रे काय असं करता. आता हे काम करून ठेवलं राजा तुम्ही. एक बैल राहिला कसं काय करा मला हे सुद्धा दिसेल काय. असं नको करू ना तुम्ही. मग मी काय करू त्याला? मला तिकडे 800 रुपयाने जोडी भेटून राहिली. तिकडे मला वाट पाहून राहिले. गाडी येऊन राहिली मला घ्यायला. मी काय इथं बसू का? इथं 200 रुपये टिकलेत त्या. द्या हो 400 म्हणलं तुम्ही पहिले. हो 400 रुपये जोडून देतो बा. पण हे क्लिअर करून द्या. असं काम नको करू तुम्ही आता. जाऊ दे नाही का काढून घ्या. बरं जाऊ द्या आता. हे बा तुमच्या शब्दाला मान ठेवून राहिलो मी. नाही तुम्ही कोणा बापा सुनत नाही सांगू राहिलो का. चला आणा चहा आणा इकडे. मी करून देतो बाकीचे. पैसे जमा करा पहिले पैसे. म्हणून एक शिंग ठेवतोच तुम्ही. नाही तर मग कसं लोक चाटा देतात. आणा पैसे आणा पहिले. आता तुला लस कलाकार दिसून राहिला नाही का. अटकली कुठे जाशील कुठे. हो देतो काळा म्हणलं काकाजी. हो देतो. काढा लवकर काढा. चला मोकळे करतो मी फटाफट. 15 मिनिटात जिकडे तिकडे. आणा पैसे आणा. काय किती वाट पाहायला लावली. आलो करू. पाबर आता अर्धा घंटा थांबलो मी इथं. झाला आता निपटलं. पण आता टाइम लागतेच ना. ते आपण पैसे घेतो तर का कसंही काम थोडी करता येते. काही जीवही नाही लागली पाहिजे. पद्धतशीर झालं पाहिजे. झालं आता. 3 जोड्या झाल्या आता. सांगा मग कसं काय. आता किती काय आहेत ना 8-10 जोड्या निघन ना. अरे बाबा आमच्या गावात 50 जोड्या आहे. पण आता कसं आहे हो तुमच्या जण होते का एवढ्या. जेवढ्या झाल्या तेवढ्या करा. बाकी उद्या सोमवारी हॉटेल पोळा. मग काय टेन्शन घेऊन राहिली. बसा. मग बसावं नाही पळावले का नाही. पायगी पुरते का नाही. चालवता येतं असं ना. हो बरोबर जमते ना. पण जमते म्हणजे का आजची गाडी आहे का. वर्ष होऊन राहिला गाडी आहे मापाशी. मग बसा तुम्ही बसा. बिंदास बसा. हो पण आता पुढे एका रे नाही इकडे याचा पाय नाही टेकावा तर नाही आपटा लागन खाली.
पण पाहिजे जरासा जरा हळूच घे जा म्हणलं, आरामानं घे जा. मला कसं सैन नाही होत बरं. ते काय भेकाळ माणसा राजा, बसा तुम्ही बसा. वा जीव मुठीत घेऊनच बसा लागते याच्या गाडीत नाही का. बरोबर आहे, हे काही आपटण आणि काही पोडण सांगताच येत नाही का. याच्या संग मग आपलंही काम काढायचं हे. हो चाल बा, काय होते काय नाही. चला बसा. बसतो. बसा लवकर बसा. भल्या माणसं, मी तेच म्हणून राहिलो ना, मी त्याच्याचसाठी आलो ना बावा. मोठमोठे डोळे करून काय का अंगावर येऊन का मारतं रे बा. हो ना, तर तेच कामं करतो ना मी. आता बैलाची शिंगच फोडायला आलो ना. हो ना, आता ते गाडीवाल्यानं पहिले आणलं, मध्ये त्याचं पहिलं काम नाही करावं लागेल का. ते जाणत नाही मी. हो पहिले माय पाहिजे. हो आमच्या बैला जोडी पहिले पाहिजे. आम्ही नसते धैर्य. अरे भाऊ सांगा नाही यायले काय पोट्टे. उली पोट्टे मला म्हणजे कसं काय धमके देऊन राहिले. कसं काय करावं हे. नाही बा, ते वाट पोरायला मग बसू. हो जाऊ दे, त्याची काढून द्या पहिले. हो ते आपल्या गाडीवाल्याची नंतर काढा. मारते थांबतो जरा. जाऊ दे ना, काय आपलं गडबड नको. संख्या आपली जोडी होती ना पहिले. काही नाही आपली नाही. आम्ही जे धरून राहिलो शांताराम काकाजी, हो ते पहिले आमच्या याचे सिंग फोडा. त्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही पुढे. आता बयाड किती बयाड आहे सांग बरं. बरं ठीक आहे जाऊ दे. चला भाऊ. पहिले यायच्या जोडीचे करून टाका क्लिअर. जाऊ द्या. बरं चला. पैसे आहेत ना. नाही तर बस बाबा. पैसे आहे. पैसे आहे आमचे शांताराम काका आहे. हो का किती लागते सांगा तुम्ही, किती पाहिजे. आता यायले माहिती सर, रस्त्याने सांगितलं ना मी यायले. 300 मध्ये झालं आमचं सेटलमेंट पूर्ण. सगळ्याच्या 300 रुपये जोडी ना. चला दाखवा तुमची. बरोबर 300 रुपये. हो ठीक आहे देतो. चला मग चला. बैल केवढून पोट्टी केवढं. अरे बाबा, तुमची आहे का हे. तुमची हे आहे का म्हणलं जोडी. असं हो का. शिंग तर दिसतही नाही वाटते. लयच लहान आहे. बरं वाटते. 300 पुरते आता. चला ठीक आहे. बरं ठीक आहे. धरून ठेवले. मी करतो. एक पाण्याची बकेट आण भाऊ. हो ते कसे पूर्ण धुवून घ्या लागन ना ती. पाण्याची बकेट आण, खोबऱ्याचं तेल आण. हो बसायला मला खुर्ची आण. खुर्ची नाही ते. हो आणतो. हो अजून काय पाहिजे अजून आता सांगा एखादं म्हणा. हो काय नाही तर. हो ना सांगतो मी. आण ना तू. आता ते शिंग धुवायले आपलं कसं पाणी आण, गरम करून आण. म्हणलं आई असन तर चहा बी मांडायला लावतो. करा लवकर फटाफट. खुर्ची आण पहिले, खुर्ची. हो आणतो. हो आलोच. मला आता शिंग फोडणार आला आता आमच्या गावात. हो आज आता शिंग फोडणं होऊन जाते. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहू बैल पोवाळणं. हो नदीतनी बैल पोवाळणं. त्याचबरोबर अजून काय आपल्या प्रथा असते ते दाखवू आपण. आणि आपला पोळ्याचा बाजार. हो ते उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू. आणि पोळा होईपर्यंत सोमवारपर्यंत हेच आपलं पोळ्याचेच एपिसोड सुरू राहील. तर चला भेटू उद्या. हाच विषय घेऊन 5 वाजता. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटू उद्या 5 वाजता.